आणि आता बातम्या शेती नुकसानासंदर्भात। अहिल्यानगर, परभणी, बीडमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। अहिल्यानगरच्या करंजी गावात कांद्याचं नुकसान झालंय। कांद्याच्या शेतात 1.5 ते 2 फूट पाणी आहे। तर परभणीच्या गंगाखेडमध्ये ऊसाचं नुकसान झालंय। चिंचटाकळीतील शेतात गुडघाभर पाणी आहे। तर बीडच्या येळंबमधील शेकडो एकरावरील पिकं पाण्याखाली गेली आहेत। यामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीदाचं मोठं नुकसान झालंय। तर अहिल्यानगरच्या करंजी गावात कांदा शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। कांद्याच्या शेतात 1.5 ते 2 फूट पाणी आहे। गेल्या आठवड्यापासूनच अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। विशेषतः पाथर्डी, शेवगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यात मोठं नुकसान झालंय। पाथर्डी तालुक्यातील करंजीमधील अशोक अकोलकर यांचं 2 हेक्टरवरील कांद्याचं पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। करंजी भागातील कांदा, उडीद, कापूस, मका या पिकांचं नुकसान झालंय। सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यानं केली आहे। देऊन 24 तास पूर्ण झालेले आहे, मात्र तरी सुद्धा शेतांमध्ये 1.5 ते 2 फूट पाणी साचलेलं आहे। आपण बघतो की मी कांद्याच्या या शेतामध्ये आहे। हे कांद्याचं पीक अक्षरशः वाया गेलेलं आहे, पूर्ण सडण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे डोळ्यादेखत ते सगळं पीक जे आहे ते शेतकऱ्याचं वाया जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील हे करंजी गाव आहे आणि करंजी गावामध्ये ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या 8 ते 15 दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो या परिसरात पडत आहे। त्यामुळे पाथर्डी असेल, शेवगाव असेल, सगळ्या नद्या, ओढे जे आहे ते तुडुंब भरून वाहत आहे। पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। कॅमेरामॅन अभिजित पिचक, कुणाल जायकर, TV9 मराठी,